सो शिअरिंग स्ट्रेन म्हणजे काय म्हटलं, शिअरिंग स्ट्रेन म्हणजेच मी काय म्हटलं, सो देअर इज अ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. शिअरिंग स्ट्रेन म्हणजेच त्या ठिकाणी असणार काय असतं, एक रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे डेल्टा एल ऑफ द बॉटम फेस अँड टॉप फेस ऑफ द क्यूब. ओके, सो त्याच्यामध्ये काय आहे, देर इज अ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट डेल्टा एल ऑफ द बॉटम फेस म्हणजे तळाच असणारा, आणि टॉप फेस म्हणजे सगळ्यात वरती असणारा क्यूबचा. सो सच अ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ टू सर्फेसेस इज कॉल्ड शिअर स्ट्रेन अँड इट कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. सो शिअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू काय, डेल्टा एल अपॉन एल, दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू थिटा विथ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट डेल्टा इज व्हेरी स्मॉल. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे हुक्स लॉ. आणि त्याचा नेक्स्ट पॉईंट आपला आहे हुक्स लॉ. आता हा परीक्षेला मॅक्झिमम वेळा येणारा क्वेश्चन हुक्स लॉ अतिशय सिंपल आहे. काय आहे हुक्स लॉ? सो विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. विदिन इलॅस्टिक लिमिट, इलॅस्टिक लिमिट जर असेल तर त्याच्यामध्ये स्ट्रेस हा स्ट्रेनला कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ओके, ठीक आहे. सो आपण त्याची पहिल्यांदा काय करू, तर फिगर ड्रॉ करू, त्यानंतर पुढे जाऊ. स्टेटमेंट within elastic limit within elastic limit stress is directly proportional to stress is directly proportional to stress is directly proportional to strain. Within elastic limit stress is directly proportional to strain. So therefore stress upon strain is equal to constant. So therefore stress upon strain is equal to a constant. So within elastic limit stress is directly proportional to strain असतो. So बघा, which is nothing but a modulus of elasticity. Okay, that's आपण काय म्हणू शकतो, the constant is called modulus of elasticity. So इकडे आहे स्ट्रेस आणि या बाजूला आहे स्ट्रेन. So this is a stress versus strain graph within elastic limit for an elastic body. So आता याच्यामध्ये सायंटिस्टचं जे नेम आहे रॉबर्ट हुक. काय सायंटिस्ट नेम आहे, रॉबर्ट हुक. आता या रॉबर्ट हुक या सायंटिस्टने बघा 1635 ते 1703 an English physicist studied the tension in a wire and strain produced in it. So his study led to law now known as Hooke's law. Okay, बघा रॉबर्ट हुक्स लॉमध्ये रॉबर्ट हुक जे एक इंग्लिश फिजिसिस्ट आहेत. सो रॉबर्ट हुक 1635 ते 1703 an English physicist studied the tension in a wire and strain produced in it. So his study led to a law now known as Hooke's law. So statement काय आहे बघा त्याचं, within elastic limit stress is directly proportional to strain. So here the constant is called modulus of elasticity. आता या ठिकाणी जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटलाच आपण काय म्हणतो, modulus of elasticity. So modulus of elasticity of a material is the ratio of stress to the strain. So the modulus of elasticity
the modulus of elasticity of a material is the ratio of stress to the corresponding strain. So काय बघा, the modulus of elasticity हा एक modulus of elasticity of a material. मटेरियल म्हणजे आपल्याला लक्षात येतं. So modulus of elasticity of a material is the ratio of stress to corresponding strain. Okay. So याच्यामध्ये हा काय आहे, हुक्स लॉ आहे. सो हुक्स, रॉबर्ट हुक 1635 ते 1705 याच्यामध्ये त्यांनी आपल्याला स्टेटमेंट काय दिलं बघा, विदिन इलास्टिक लिमिट, म्हणजे इलास्टिक लिमिट असताना स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. सो स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. तर हा काय आहे त्याचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ अ मटेरियल. इट इज द रेशियो ऑफ स्ट्रेस टू द करस्पॉन्डिंग स्ट्रेन. ओके. सो याच्यामध्ये आपल्याला डायग्राममध्ये दिसते बघा, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा जर ग्राफ घेतला तर तो स्ट्रेस आणि स्ट्रेनचा ग्राफ हा कसा येतो बघा, विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, so therefore the modulus of elasticity of a material, it is the ratio of stress to strain. So it is defined as the slope of stress strain curve. कशाचा कर्व आहे, it is defined as it is the slope of stress strain curve. म्हणजे हा याचा स्लोप आहे. स्लोप ऑफ स्ट्रेस. स्लोप म्हणजेच काय, या ठिकाणी असणारी स्ट्रेस अपॉन खाली असणारा स्ट्रेन. सो याचा आपण स्लोप पण घेऊ शकतो. सो स्लोप इज इक्वल काय म्हणू शकतो आपण, ए बी अपॉन बी सी. ओके. म्हणजेच त्याचा स्लोप काय येणार, ए बी अपॉन बी सी. स्लोप इज इक्वल ए बी स्ट्रेस अपॉन बी सी स्ट्रेन. So it is defined as the slope of stress strain curve in elastic deforming region and depends on the nature of the material. So maximum value of stress up to which stress is directly proportional to strain, it is called as its elastic limit. हे बघा, आता एक नवीन पॉइंट आपल्याला इथं दिलेला आहे. काय म्हटलं, the maximum value of stress the maximum value of stress up to which maximum value of stress up to which stress is directly proportional to strain. Stress is directly proportional to strain is called elastic limit. त्याचं आपण काय म्हणू शकतो, so it's called elastic limit. The maximum value of stress up to which stress is directly proportional to strain. मॅक्झिमम तुम्ही ताणलं इतका प्रकारचा त्याच्यामध्ये स्ट्रेस दिला की त्या इलास्टिक लिमिट मध्येच तो स्ट्रेस इज डायरेक्ट टू स्ट्रेन पाहिजे. असं नाही की स्ट्रेसच त्याच्यामधला संपला म्हणजे त्याच्यामधला ताणच आपण आता देऊ शकणार असं. सो विदिन इलास्टिक लिमिट म्हणजेच काय, सो विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्ट टू स्ट्रेन. So maximum value of stress up to which stress is directly proportional to strain is called as elastic limit. So stress strain curve within elastic limit as shown in figure. Okay. So
सो आता याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट काही त्याच्यामध्ये काय दिलेले आहेत, मॉड्युलस दिलेले आहेत. सो पुढचा आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे इलॅस्टिक मॉड्युलस. सो इलॅस्टिक मॉड्युलसमध्ये परत काय होतात बघा, 3 प्रकार पडतात इलॅस्टिक मॉड्युलसमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन related to change in its length, change in its volume and change in its shape. So we have 3 moduli of elasticity. Okay. So त्याच्यामध्ये फर्स्ट आहे Young's modulus, त्यानंतर सेकंड आहे बल्क मॉड्युलस आणि त्यानंतर आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. हे 3 पॉईंट आहेत. त्यातला फर्स्ट आपल्याला कोणता बघायचा बघा, Young's मॉड्युलस पाहायचा आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट बघा इलॅस्टिक मॉड्युलस. इलॅस्टिक मॉड्युलस इलॅस्टिक मॉड्युलस. सो इलॅस्टिक मॉड्युलस म्हणजे सो देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन रिलेटेड टू चेंज इन लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम अँड चेंज इन शेप, जे आपण ऑलरेडी बघतच आलेलो आहे. सो देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन related to change in length, change in volume and change in shape. So hence we have 3 modulus of elasticity corresponding to each type of stress and strain. So the first बघा याच्यामध्ये आहे Young's modulus Y. So first कोणता बघा, Young's modulus Y. Young's modulus Young's modulus Y. Okay. So first कोणता बघा, Young's modulus Y. So it is the modulus of elasticity. Young's modulus म्हणजे काय म्हणू शकतो, it is the modulus of elasticity related to change in its length. लांबीमध्ये बदल होतो of an object, like a metal wire असेल, रॉड असेल किंवा बीम असेल. So due to applied deforming force. So यालाच आपण म्हणतो elasticity of length. Young's modulus Y. Young's modulus Y म्हणजे काय म्हटलं आपण, इट इज द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हे काय आहे, इट इज द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मग कसं, रिलेटेड टू चेंज इन लेंथ ऑफ एन ऑब्जेक्ट. इट इज द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हे कशाशी निगडीत आहे, सो इट इज द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मग काय होतं, कशाबरोबर, रिलेटेड टू चेंज इन इट्स लेंथ ऑफ एन ऑब्जेक्ट, लाईक अ मेटल वायर असेल, रॉड असेल, बीम असेल. ओके. सो ड्यू टू अप्लाय डिफॉर्मिंग फोर्स. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज इलॅस्टिसिटी ऑफ लेंथ. आता हे जे सायंटिस्ट आहेत थॉमस यंग, त्यांचं साल दिले. आता हे बघा, साल वगैरे, सनावली वगैरे कधी परीक्षेला आपल्याला विचारले जात नाही. त्याचं साल पण माहिती असावं. 1773 to 1829. सो आता त्यांनी काय काय आपल्याला दिले बघा. सो कन्सिडर अ मेटल वायर ऑफ लेंथ कॅपिटल एल. First point, consider a metal wire. Consider a metal wire of length capital L. काय म्हटलं, consider a metal wire of length capital L. की समजा त्याची काय असेल, लेंथ असेल, hem radius small r, having रेडियस, समजा त्याची रेडियस किती असेल, स्मॉल आर की त्याची रेडियस असेल, रेडियस स्मॉल आर, सस्पेंडेड फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. ओके.
So consider a metal wire of length L having radius. समजा एक मेटल वायर आहे ज्याची लांबी किती असेल समजा कॅपिटल इतकी, ज्याची रेडियस किती आहे स्मॉल आर, सस्पेंडेड फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. समजा ती काय होते रिजिड सपोर्टला सस्पेंड होते. The load mg is attached to the free end of the wire. Suspended from a rigid support. Suspended from a rigid support. Suspended from a rigid support. Okay. So load mg is attached to the free end of the wire. आता इथं आपण काय केलं बघा, एक लोड mg अप्लाय केला. So here load mg is attached to the free end of the wire. Okay. लोड तर काय लिहायची गरज नाही. समजा त्याच्यामध्ये आपण लोड mg म्हणजे काय केलं, एक मेटल वायर कन्सिडर केली ज्याची लांबी एल इतकी आहे, ज्याची रेडियस आर इतका आहे, आणि जी फिक्स्ड सपोर्ट पासून काय केली आपण सस्पेंड करून ठेवलेली आहे. लोंबकळते सस्पेंडेड इन अ रिजिड सपोर्ट. सो लोड mg इज अटॅच्ड टू द फ्री एंड ऑफ द वायर. समजा आपण इथं काय म्हटलं, मी याच्यावरती काय केलं, एक लोड mg दिला. कॅपिटल एम म्हणजे काय, कॅपिटल एम म्हणजे मास, जी म्हणजे ऍक्सिलरेटिव्ह टू ग्रॅव्हिटी. सो लोड काय असणार आहे त्या ठिकाणचा mg. सो लोड mg इज अटॅच्ड टू द फ्री एंड ऑफ द वायर. So due to this, याच्यामुळे काय होईल बघा, deforming force gets applied to the free end of the wire. Okay. So load mg is attached. समजा mg हा जर वेट मी त्याला जर अटॅच्ड केलं फ्री एंड ऑफ वायरला, so due to this deforming force gets applied to the free end of wire. याच्यामुळे काय होणार आहे, deforming force gets applied to the free end of the wire in downward direction. Okay. So in its equilibrium position, so longitudinal stress is equal to, सो त्याच्यामध्ये असणारा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे, अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. अप्लाइड फोर्स अपॉन इट्स एरिया. सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. सो अप्लाइड फोर्स काय आहे सांगा F. एरिया काय आहे त्या ठिकाणचा A. So F upon A. So it can be written as force म्हणजे काय म्हणू शकतो आपण mg, आणि त्या ठिकाणचा असणारा एरिया काय असेल पाय r स्क्वेअर. सो mg upon पाय r स्क्वेअर. त्याला मी म्हणेन इक्वेशन नंबर फर्स्ट. काय काय म्हटलं आपण, कन्सिडर अ मेटल वायर. एक मेटल वायर आहे ज्याची लेंथ समजा किती आहे कॅपिटल L. कन्सिडर अ मेटल वायर ऑफ लेंथ कॅपिटल L ऑफ रेडियस स्मॉल r which is suspended from a rigid support. समजा ते rigid support म्हणून काय होते सस्पेंड होते. सो लोड mg is attached to the free end of the wire. समजा आपण त्याच्यावरती काय केलं, mg का लोड अप्लाय केला. ड्यू टू दिस डिफॉर्मिंग फोर्स गेट्स अप्लाइड टू द फ्री एंड ऑफ द वायर. त्याच्यामुळे काय होणार बघा, ड्यू टू दिस डिफॉर्मिंग फोर्स गेट्स अप्लाइड टू द फ्री एंड ऑफ द वायर इन डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये. So it's equilibrium position. So therefore longitudinal stress is applied force upon area. So that is force mg. Area का असेल pi r square. It produces change in length of wire. त्याच्यामुळे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काय होईल, change in length of the wire होईल. It produces change in length of the wire if capital L plus small l is the new length of the wire. समजा if कॅपिटल L प्लस स्मॉल एल म्हणजे कॅपिटल म्हणजे त्याची ओरिजिनल, स्मॉल एल म्हणजे त्याच्यामध्ये आपण लोड दिल्यामुळे वायरमध्ये वाढ झाली. इज न्यू लेंथ ऑफ द वायर. इज द न्यू लेंथ ऑफ वायर. न्यू लेंथ ऑफ वायर. आता काय होईल बघा, समजा त्याच्यामध्ये कॅपिटल L प्लस स्मॉल एल म्हणजे काय असेल, त्याची एक न्यू लेंथ असेल वायरची. Then small l is extension or elongation. Therefore the longitudinal strain is equal to. मग आपण त्याचं longitudinal strain लिहू. So longitudinal strain is equal to longitudinal strain is equal to क्या असणार सगळं longitudinal strain बरोबर change in length upon original length. Change in length upon original length.
लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज इक्वल टू त्याच्या लांबीमध्ये झालेला बदल अपॉन त्याची ओरिजिनल असणारी लांबी. सो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. पण चेंज इन लेंथ किती असेल इज इक्वल टू स्मॉल एल अपॉन ओरिजिनल लेंथ असेल कॅपिटल एल. सो याला काय म्हणू आपण इक्वेशन नंबर सेकंड. त्याला काय म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. सो Young's modulus is the ratio of longitudinal stress to longitudinal strain. So याचं डेफिनेशन आपल्याला काय दिलेलं आहे. So Young's modulus is defined as the ratio of longitudinal stress to longitudinal strain. So याची डेफिनेशन आहे. Young's modulus is defined as ratio of longitudinal stress याची जी व्हॅल्यू असेल mg upon pi r square upon longitudinal strain small l upon capital L. सो याचा आपण काय घेऊ Young's modulus चा रेशो घेऊ. सो या बाजूला सो देअरफॉर Young's modulus is equal to therefore Young's modulus is equal to त्या ठिकाणी असणारा जो Young's modulus आहे आता असताना Young's modulus is equal to so Young's modulus काय असणार बघा. So Young's modulus is defined as the ratio of longitudinal stress to longitudinal strain. So Young's modulus is equal to longitudinal का है stress upon longitudinal strain. So Young's modulus is equal to बघा काय येणार फॉर्म्युला longitudinal stress longitudinal strain upon longitudinal strain. So Young's modulus is equal to longitudinal stress upon longitudinal strain. So it can be is equal to. So what is longitudinal stress? क्या है बोला mg upon pi r square. mg upon pi r square. And longitudinal strain. Longitudinal क्या है बोला small l upon capital L. So it can be written as mg upon pi r square into ते क्या होणार इनवर्ट होणार capital L upon small l. So इक्वेशन काय बघा mgl upon pi r square. So इक्वेशन काय होईल mg capital L upon pi r square small l. हे आपलं काय होणार आहे इक्वेशन होणार. ओके. So y is equal to mg capital L upon pi r square small l. So S unit of Young's modulus is Newton per meter square and dimension such a kind of. So this is the expression for Young's modulus. This is the expression of Young's modulus. Okay. त्याला आपण म्हणू equation number. So S unit of Young's modulus is. So it's a SI unit काय सगळं SI unit of Young's modulus is. काय बघा मास m आहे म्हणजे आपण काय घेतो किलोग्राम घेतो. g म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो mg म्हणजे काय असतं वेट असतं म्हणजे फोर्स असतो बरोबर का. म्हणून आपण काय घेणार न्यूटन. ओके अपॉन आता छेदामध्ये बघा हा एल आहे हा लेंथ आणि ही लेंथ ह्याचं युनिट काय होईल ही पण लेंथ कॅन्सल म्हणजे राहिलं काय फक्त आर स्क्वेअर. आर म्हणजे रेडियस म्हणजे काय आली लेंथ आली तुझं मीटर स्क्वेअर. सो युनिट काय आलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो Young's modulus युनिट काय आलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो याचे डायमेन्शन आपल्याला माहितीच आहे. सो डायमेन्शन इज इक्वल
एल एम टी. मग आता याचे डायमेन्शन काय येतील? आता न्यूटन म्हटलं की आपण म्हणतो बघा फोर्स म्हणतो. फोर्स म्हणजे काय? 112. ओके, हे -2 लिहितो आपण. मीटर स्क्वेअर म्हणजे लांबी L/2 असते, डिवाइडेड बाय L/2. हा L/2 जर वरती घेतला तर काय होईल? -2. 1 -2 म्हणजे त्या ठिकाणी काय होणार? 1 -2. सो याचे डायमेन्शन काय येणार? L/-1 1 -2 -1 m/1 आणि t/2 काय येणार सगळा? मायनस. सो हे त्याचे काय येतील? डायमेन्शन. सो Young's modulus indicates the resistance of an elastic solid to elongation or compression. आता काय म्हटलं बघा, Young's modulus indicates the resistance of an elastic solid to elongation or compression. हा Young's modulus आपल्याला काय दाखवतो? सो Young's modulus indicates the resistance of an elastic solid. काय दाखवतो? रेजिस्टन्स ऑफ एन इलास्टिक सॉलिड टू इलॉंगेशन और कॉम्प्रेशन. आता Young's modulus म्हणजेच काय? विच इंडिकेट्स द रेजिस्टन्स ऑफ एन इलास्टिक सॉलिड टू इलॉंगेशन और कॉम्प्रेशन. म्हणजे इलॉंगेशन किंवा कॉम्प्रेशन होत असताना त्याला तो काय दाखवतो? रेजिस्टन्स दाखवतो. ओके, विच इज यूज्ड फॉर द कॅरेक्टरायझेशन ऑफ अन ऑब्जेक्ट सब्जेक्टेड टू कॉम्प्रेशन और टेन्शन. याचा यूज काय आहे? फॉर कॅरेक्टरायझेशन ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं कॅरेक्टरायझेशन करण्यासाठी किंवा सब्जेक्टेड टू कॉम्प्रेशन और टेन्शन त्याला पुटअप करण्यासाठी हा Young's मॉड्युलसचा यूज केला. सो याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल बघा Young's मॉड्युलस हा पॉईंट आपण बघितला इलास्टिक मॉड्युलसमध्ये. सो काय म्हटलं Young's मॉड्युलस म्हणजे? कन्सिडर मेटल वायर ऑफ लेंथ L. एक मेटल वायर आपण कन्सिडर केली ज्याची लांबी किती दिलेली आहे? कॅपिटल L इतकी, हॅव्हिंग रेडियस R. ज्याची रेडियस किती दिली बघा? सो Young's मॉड्युलस y असं आपण. सो कन्सिडर अ मेटल वायर ऑफ लेंथ L आहे आणि ज्याची रेडियस किती आहे? R, विच इज सस्पेंडेड फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. जी एका रिजिड सपोर्टपासून काय झालेली आहे? सस्पेंडेड झालेली आहे. सो देअरफॉर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स पर एरिया. सो फोर्स म्हणजे काय? mg. एरिया म्हणजे काय? पाय स्क्वेअर. ओके, सो त्याच्यामध्ये जर आपण लोड अप्लाय केला तर त्याच्या लांबीमध्ये काय होणार आहे? इन्क्रीमेंट होणार, इन्क्रीज होणार. सो कॅपिटल L प्लस स्मॉल एल. ओके, म्हणजे स्मॉल एल समजा त्याची लांबी काय झाली? इन्क्रीज झाली. सो कॅपिटल L प्लस स्मॉल एल इज द न्यू लेंथ ऑफ द वायर. सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सो चेंज इन लेंथ किती झाली? स्मॉल एल. ओरिजिनल लेंथ किती होती? कॅपिटल एल. त्याला आपण काय म्हणतो? इक्वेशन नंबर 2. सो हियर Young's modulus is defined as it is the ratio of longitudinal stress to longitudinal strain. बरोबर आहे का? सो देअरफॉर काय होणार बघा? सो देअरफॉर Young's modulus is equal to ओके काय काय होणार बघा? सो Young's modulus is equal to longitudinal stress upon longitudinal strain. सो y is equal to longitudinal stress काय बघा? mg upon pi r square आणि strain काय? चेंज इन लेंथ upon orbital length. So y is equal to mg upon pi r square as it is into हा वरती जाईल आणि हा स्मॉल एल खाली, कॅपिटल अपॉन स्मॉल एल. सो y is equal to mgl upon pi r square l. त्याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 3. ओके, सो याचं एसआय युनिट काय असणार आहे? आता हे एल युनिट सेम असेल सो कॅन्सल होईल. सो mg म्हणजे काय म्हणतो आपण? त्याच्यामध्ये असणारा फोर्स म्हणतो. तो कशामध्ये काउंट करतो आपण? न्यूटन मध्ये काउंट करतो. सो हे काय येणार आहे? न्यूटन येणार आहे. आणि याच्यामध्ये बघा हा पाय कॉन्स्टंट आहे. सो आर स्क्वेअर म्हणजेच काय असतं? मीटर स्क्वेअर. ओके, सो याचे डायमेन्शन काय बघा? फोर्स म्हटलं तर 112 (10⁻² लिहितो आपण आणि मीटर स्क्वेअर म्हणजे ते L/2 वरती गेलं म्हणजे -2 होणार. सो L/-1 m/1 आणि t/-. सो हे काय येईल आपलं? रेकॉर्ड असणारा आन्सर. So therefore this is the expression for Young's modulus, which indicates the resistance of an elastic solid लिहिलं, dimension लिहिलं आपण, बरोबर का? So which indicates the resistance of elastic solid to elongation or compression. So it is Young's modulus of material is useful for characterization of object to compression or tension. ओके, आता तुम्ही पुस्तकामध्ये पान नंबर 103 वरती एक चार्ट दिलेला आहे, तो चार्टचा अभ्यास करा.
त्याच्यामध्ये लीड, ग्लास, ॲल्युमिनियम, सिल्वर, गोल्ड, ब्रास, कॉपर, स्टील याचे मॉड्यूलच दिलेले आहेत. ओके, प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला ते दिलेले असतात. ओके, ठीक आहे. धन्यवाद.